नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओवर. मित्रांनो, आजची जी व्हिडिओ आहे ती असणार आहे आपल्या गाडीच्या टायरबद्दल. तुम्हाला इथे दिसतच असेल, इथे जर बघितले तुम्ही तर आपण आपल्या गाडीचे नवीन टायर टाकलेले आहेत फायनली. मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की टायर खराब झाले आहेत. त्यानंतर 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कोणत्या कंपनीचे टायर टाकायचे वगैरे याबद्दल व्हिडिओ मी केल्या होत्या. तर आजची जी व्हिडिओ असणार आहे ती आपल्या न्यू टायरवर असणार आहे. छोटीशीच व्हिडिओ आहे, पण तुम्हाला टायरबद्दलची इन्फॉर्मेशन देणार आहे. टायर घेताना चेक काय करायचं किंवा मग ज्यावेळी आपण नवीन टायर टाकतो त्यावेळी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. तर आपण आपल्या गाडीमध्ये फायनली टायर इन्स्टॉल केलेले आहेत. आपली गाडी टोटल चाललेली आहे 1,40,000. मी त्याच्या आधी एकदा टायर चेंज केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा टायर चेंज केले. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कशाप्रकारे टायर चेंज वगैरे होतात. ती फुल व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस वगैरे दाखवली होती. तर आज अशी काही प्रोसेस वगैरे नाही आहे. फक्त मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणत्या कंपनीचे टायर टाकले आणि जुने टायर कसे आहेत आणि नवीन टायर कसे आहेत, त्यानंतर कोणत्या गोष्टी चेक करायच्या. तर सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे की आपल्या गाडीचे हे दुसऱ्यांदा टायर चेंज झालेले आहेत. ह्याच्या आधी एकदा 70,000 किलोमीटरला चेंज झाले होते. त्यानंतर आता 1,40,000 किलोमीटरला, म्हणजे जे कंपनीचे टायर आले होते ते 70,000 किलोमीटरपर्यंत चालले होते. आणि आता त्यानंतर ज्यावेळी 70,000 किलोमीटरला टायर टाकले ते आता पूर्ण 1,40,000पर्यंत, म्हणजे हे पण टायर 70,000 किलोमीटरच चाललेले आहेत. 2 वेळा आपण टायर चेंज केलेले आहेत. आता पुन्हा एकदा हे जे टायर आहेत ते नाही बोललं तरी 60-70,000 किलोमीटर आरामात चालून जातील. चारही टायर आपण ब्रँड न्यू टाकलेले आहेत. आणि कोणत्या कंपनीचे टाकले ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला एकच मिनटात दाखवतो. ही आहे आपली गाडी आणि या बाजूला जर बघितलं, या साईडला दाखवतो तुम्हाला, तर हे आहेत ब्रिस्टॉनचे स्टर्डो म्हणून आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आहे बघा, ब्रिस्टॉन. इथे तुम्हाला ब्रिस्टॉनचं नाव दिसत असेल आणि ह्या मॉडेलचं नाव स्टर्डो म्हणून हे मॉडेल येतं याच्यामध्ये. तर ब्रिस्टॉन स्टर्डोमधले आपण टायर या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेले आहेत. तर चारही टायर आपण ब्रँड न्यू टाकलेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्याची जी टायर साईज आहे ती आहे 185/65R 15 इंचीचे टायर या एर्टिगाला लागतात. ते आपण आता नवीन या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेत. तर हे जे टायर आहेत ते ट्यूबलेस टायर आहेत. या टायरसोबत आपल्याला चारही टायरला वॉलसुद्धा नवीन टाकण्यात आली आहे. बघू शकते चारही टायरचे नवीन वॉल आणि ह्याची व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग वगैरे सर्व झालेली आहे. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मी आपल्या गाडीचा जो जुना टायर आहे तो दाखवतो आणि नवीन टायर आहे तो दाखवतो. आता हा आहे आपल्या गाडीचा जुना टायर, म्हणजे जो आधी या गाडीला लागला होता तो सुद्धा सेम ब्रिस्टॉनचाच स्टर्डो म्हणून आहे. त्याचीसुद्धा साईज वगैरे सर्व सेम आहे. हा जो टायर आहे तो आपला मॅन्युफॅक्चरिंग आहे. या साईडला तुम्हाला दिसत असेल, मी रीलमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं की कशाप्रकारे ओळखू शकतात टायर कधी मॅन्युफॅक्चर झालेलं आहे. तर ते बघा, याच्यावरती असतं 27-23, म्हणजे 27वा आठवडा आणि 23वं वर्ष, म्हणजे 2023ला मॅन्युफॅक्चर झालेला आहे. आणि आपण 2023मध्येच हा टायर इन्स्टॉल केला होता या गाडीमध्ये. आता 2 वर्षानंतर 2026ला आपल्याला पुन्हा एकदा नवीन टायर टाकायला लागला. तर ह्याची जर कंडिशन बघितली तुम्ही तर बघा पूर्णपणे सपाट झालेलं आहे, बघू शकताय. आणि हा जो टायर आहे हा आहे नवीन, सेम कंपनीचा, सेम डिझाईनसुद्धा ह्याची सेम आहे. हा जो टायर आहे तो नवीन असतो त्यावेळी यावेळी बघू शकता अशा प्रकारचा दिसतो. आणि ज्यावेळी पूर्णपणे घासला होता त्यावेळी अशा प्रकारचा दिसतो. सेम डिझाईन, सर्व काही सेम आहे या टायरमध्ये. हे बघा, हे जे मार्किंग्स आहेत ते पूर्ण स्ट्रेट आलेले, म्हणजे सरळ झालेले आहेत. म्हणजे हा टायर पूर्णपणे संपलेला आहे आणि हा आहे पूर्णपणे नवीन टायर. तर असा काही फरक असतो या दोन टायरमध्ये, बघू शकता. दिसायला थोडाफार फरक आहे. ह्याची जी थ्रेडिंग आहे ती जवळजवळ 8 ते 10 mm ची ह्याची ही थ्रेडिंग असते. तर हे टायर आपले 60-70 हजार किलोमीटरपर्यंत आरामात चालून जातात. हे अशा प्रकारचा आहे हा जुना टायर. तर तो जे टायर आहेत पूर्णपणे खराब झाले होते. या टायरला जवळजवळ 1-2 पंक्चर होते. हे बघा, ट्यूबलेस पंक्चर जे असतात ना ते बघा अशा प्रकारे लागलेले असतात ह्याच्या आतमध्ये. अशा प्रकारे आतून वगैरे टायरचा काही प्रॉब्लेम होत नाही, फक्त बाहेरनेच टायर पूर्ण वेअर होऊन जातो. हा पूर्णपणे टायर आपल्या गाडीचा वेअर झालेला आहे. इथे थोडंफार कट वगैरे लागलेला आहे, तरीसुद्धा हा टायर चालत होता, अजिबात पंक्चर वगैरे झाला नाही रस्त्याला चालत असताना. तर आता फायनली आपल्या गाडीमध्ये नवीन टायर इन्स्टॉल झालेले आहेत. तर आता तुम्हाला सांगतो की नवीन टायर टाकताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सर्वात पहिली गोष्ट जी मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आणि बऱ्याचदा सांगितलेली आहे ती म्हणजे की टायरचं मॅन्युफॅक्चरिंग चेक करायचं. तर मॅन्युफॅक्चरिंग चेक करताना आपल्याला इथे बघू शकता या टायरचं मॅन्युफॅक्चरिंग आहे 01 आणि 26, म्हणजे हा पहिल्या आठवड्यातला 2026चा टायर आहे. तर हा अशा प्रकारे टायर आहे. बाकी सर्व काही सेम आहे, साईज वगैरे सर्व सेम आहे. इथे ISI मार्कसुद्धा आहे, बघू शकताय. ISI मार्कसुद्धा आहे. त्यानंतर इथे त्यांचा
सिरियल नंबर वगैरे आहे. त्यानंतर हे डॉट्स असतात, ते प्रत्येक टायरवर नवीन टायर तुम्ही घ्याल ना त्यावेळी बघा हा लाल कलर आणि हा पिवळा कलर, या 2 कलरचे आपल्याला डॉट बघायला मिळतील. ते कसले असतात मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर तुम्ही सर्वात पहिली गोष्ट ती बघायची ती म्हणजे की आपल्या टायरला हे मॅन्युफॅक्चरिंग गिअर. त्यानंतर दुसरी गोष्ट बघायची ती म्हणजे की टायर हातात घ्यायचा आणि हे जे रबर कंपाऊंड आहे ते सॉफ्ट आहे की नाही बघायचं. कारण काय होतं की हे कधी कधी हार्ड कंपाऊंडचं सुद्धा टायर येतं, किंवा जुना स्टॉक असेल किंवा जास्त जुना जर असेल तर हा टायर घ्यायचा आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट बघायची ती म्हणजे की टायरला कट वगैरे आहे का. जरी नवीन टायर असला तरी कट असू शकतो. किंवा मग चौथी एक गोष्ट बघायची ती म्हणजे की टायर दिसायला कसं आहे. म्हणजे आता बघू शकता या लाईन वगैरे सरळ आहेत, पण कधी कधी जर मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आला असेल, होत नाही असं कधी, पण जर बायचान्स कधी झालं तर ह्या टायरमध्ये हे या ज्या लाईन्स असतात क्रॉस वगैरे असू शकतात. त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्याला तुम्हाला टायर ज्यावेळी घ्याल त्यावेळी चेक करून घ्यायचं आहे. चारही टायर माझे पहिल्या आठवड्यातले 2026चे टायर आहेत. होऊ शकतात चारही टायर. या साईडला सुद्धा ब्रँड न्यू टायर आपल्याला या गाडीमध्ये दिसून मिळतं आहे. या साईडला सुद्धा सेम तसाच आहे. त्यानंतर आपण आपल्या गाडीच्या स्टेपनीमध्ये जुना या 4 टायरपैकी एक जुना टायर टाकला आहे. हा बघा, हा आहे जुना टायर. हा टेम्पररी आपला स्पेअर व्हील आपण बोलू शकतो तो आहे. तो समजा बायचान्स कधी टायर पंक्चर वगैरे झालं तर उपयोगी येईल. तर अशा प्रकारे आहेत टायर. आता मी तुम्हाला सांगतो या टायरची किंमत. टायरची जर किंमत बघितली तर प्रत्येक ठिकाणी वेगळी असू शकते. प्रत्येक तालुक्यानुसार किंवा प्रत्येक जिल्ह्यानुसार टायरची जी किंमत आहे ती बदलून जाते, वेगवेगळी असते. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे रेट बघायला मिळतील. आता हा जो टायर मी टाकलेला आहे तो एक टायर टाकलेला आहे मी 5,900 रुपयाला एक टायर टाकला. असे टोटल हे 4 टायर मी गाडीमध्ये टाकलेले आहेत. तर हे जे 4 टायर आहेत ते मला 23,600 रुपयाला टायर, चारही टायर पडलेले आहेत. त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग व्हील अलाइनमेंट आणि व्हील बॅलन्सिंग, त्यानंतर चारही टायरचे वॉल्स हे मला त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळालेले आहेत. तर 5,900ला हा एक टायर, त्याच्यामध्ये वॉल वगैरे सर्व मिळालेला आहे. प्लस सोबतच हे जुने टायर मी रिटर्न घेऊन आलो. कारण की माहिती आहे का की या जुन्या टायरची काही किंमत मिळत नाही. 100 रुपयेसुद्धा मिळणं कठीण असतं, कारण त्या लोकांना काहीच याचा उपयोग नसतो. तर हे जे टायर आहेत ते आपण पुन्हा घेऊन यायचे आणि भंगारला वगैरे देऊन टाकायचे. कारण तिथे जर ठेवले आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला काही पैसे मिळत नाही किंवा काही रिटर्न मिळत नाही त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे होतं काही आजची जी व्हिडिओ टायरबद्दलची. तर कशी वाटली छोटीशी इन्फॉर्मेशन कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.